भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संगमनेर किंवा राहुरीमधून आपण निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी पक्षाला सांगितलंय. मला आता वेळ आहे. शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, असं विखे पाटील म्हणाले. त्यांच्या या निर्णयामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय गणित बदलणार असल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं. कधी कधी 4 लोक असतात, 3 लोक असतात. तर तिथे जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला करत असेल. शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे. मी अर्ज करतो. अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावं न जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे. तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो. दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली. जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे, तसं आता राहुरीमध्ये तडले साहेब आमचे तिथं आहेत. मग तिथं सत्यजित कदम देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून. मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे कुठे मतदारसंघाची जर समजा असा वाद झाला किंवा सत्यजित कदम तडले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे. असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार 4-5 लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे. दरम्यान माजी खासदार विखे यांच्या या भूमिकेमुळे संगमनेरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि राहुरीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या समोर आव्हान उभं राहिलंय. तसंच भाजपचे माजी आमदार तथा नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे देखील विखेंच्या निर्णयानं टेन्शन वाढलंय. कारण कर्डिले देखील राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करतायत. याशिवाय श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील त्यांची चाचपणी सुरू आहे. विखेंच्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीला बरीच राजकीय गणितं बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. सुजय विखे यांनी शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे हेच निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे मी शिर्डीतून निवडणूक लढवेल ही चर्चा निष्फळ आहे. लोकतांत्रिक प्रक्रियेत सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य हेच आहे की पक्षाकडे सामान्य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्ये आमदार राम शिंदे यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. त्याच पद्धतीनं विधानसभेला कुणी उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली असेल तर यात गैर काही नाही, असं देखील विखे म्हणालेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.